औरंगजेबाच्या कबरीचा वाद मुंबई उच्च न्यायालयात पोहोचलाय। या क्षणाची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज। कबर हटवण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे। पुरातत्व विभागाला आदेश देण्याची याचिकेमध्ये मागणी करण्यात आली आहे। तर औरंगजेबाच्या कबरीचा वाद मुंबई उच्च न्यायालयात पोहोचल्याचं आपण पाहतोय। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन गाड हे थेट आपल्यासोबत जोडले गेलेत। सचिन, औरंगजेबाच्या कबरीचा वाद मुंबई उच्च न्यायालयात पोहोचलाय, काय अधिक माहिती समोर येते? कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नक्कीच आरटीआय कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे आणि औरंगजेबाची कबर ही पुरातत्व विभागाच्या यादीतून काढून टाकावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे। एवढंच नव्हे तर औरंगजेबाच्या कबरीतून शिकण्यासारखं काही नाही आणि महाराष्ट्राला त्याची गरज नाही अशा स्वरूपाची याचिका आरटीआय कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी दाखल केलेली आहे आणि लवकरच या याचिकेवरती सुनावणी होण्याचं अपेक्षित आहे। आपण बघतोय की औरंगजेबाच्या कबरीवरून सध्या राज्यात मोठा वाद चालू आहे। नागपुरात दंगल देखील त्यामुळे झाली आणि त्यानंतर आपण बघितलं की जे आरएसएस आहे त्यांनी कुठे ना कुठे अशा प्रकारचा वाद ओढवून घेण्याची गरज नव्हती अशा स्वरूपाचे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कान टोचले होते आणि त्यानंतर कुठे ना कुठे हा विषय थंड पडतोय की काय असं चिन्ह निर्माण झालं होतं। मात्र आपण बघतोय की आता ही कबर हटवण्याच्या संदर्भातील याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेली आहे। आता नेमकी कधी या याचिकेवरती सुनावणी पार पडते हे पाहणं महत्त्वाचं असेल। नक्कीच धन्यवाद सचिन, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतोय औरंगजेबाच्या कबरीचा वाद हा मुंबई उच्च न्यायालयापर्यंत पोहोचलेला आहे आणि आता त्याची सुनावणी नेमकी कधी होते हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे।